या वाक्यामध्ये आपल्याला विविध भाग आहेत ते ओळखायचे. वी हॅव टू आयडेंटिफाय various parts from this sentence. Now subject, verb, object, complement we have to identify. Hari. Hari is the subject. Must respect. It is a verb structure and then is an object. S plus V plus O ही स्ट्रक्चर नेहमी आपल्याला ऍक्टिव्ह वॉइस मध्ये दिसून येते आणि म्हणून हे वाक्य आहे ऍक्टिव्ह मध्ये. आता याचं आपल्याला पॅसिव्ह करायचं. पॅसिव्ह करत असताना स्ट्रक्चर बदलतं. पहिल्यांदा ऑब्जेक्ट घ्यावं लागतं आणि शेवटी सब्जेक्ट आपल्याला ठेवावा लागतो. ऑब्जेक्ट देम. देम ही ऑब्जेक्टिव्ह केस आहे, द्वितीय आहे. याची प्रथमा करायची देम. तर मस्ट रिस्पेक्ट सहाय्यकारी क्रियापद प्लस V1 अशी रचना असेल ऍक्टिव्ह वॉइस मध्ये. तर पॅसिव्ह मध्ये मात्र सहाय्यकारी क्रियापद प्लस बी प्लस V3 अशी रचना होते. त्यामुळे या ठिकाणी दे, सहाय्यकारी क्रियापद मस्ट, त्यानंतर बी, त्यानंतर रिस्पेक्ट या मूळ क्रियापदाचं V3 रिस्पेक्टेड, बाय आणि नंतर सब्जेक्ट आहे हरी, प्रॉपर नाम आहे आणि नो चेंज. दे मस्ट बी रिस्पेक्टेड बाय हर. अशा पद्धतीनं ही रचना होईल. आता आपण नेक्स्ट सेंटेन्स बघणार आहोत. Bring a glass of water. तर हे वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स नाही. दिस सेंटेन्स बघा कशाने सुरुवात झाली याची. ब्रिंग क्रियापदा V1 आणि जर क्रियापदानं अर्थात V1 ला सुरुवात झाली तर वाक्य नाही इम्पेरेटिव्ह वाक्य असतं आणि म्हणून हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. आता असं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर याची रचना बघा कशी आहे. V1 प्लस what bring a glass of water, it is object. V1 plus O अशी रचना आहे आणि म्हणून हे वाक्य ऍक्टिव्ह मध्ये आहे. आणि आता या वाक्याचं आपल्याला पॅसिव्ह करायचं आहे. त्यामुळे वी हॅव टू टर्न दिस सेंटेन्स इनटू पॅसिव्ह. हाऊ इट विल चेंज. सी पॅसिव्ह स्ट्रक्चर लेट. जर वाक्य इम्पेरेटिव्ह असेल तर पॅसिव्ह मध्ये नेहमी लेट न सुरुवात होते. लेट प्लस ऑब्जेक्ट घ्यायचं अ ग्लास ऑफ वॉटर, अ ग्लास ऑफ वॉटर. त्यानंतर आपल्याला घ्यायचं बी, बी आणि बी नंतर जे बेसिक वर्ब आहे, रूट वर्ब आहे ब्रिंग, त्याचं V3 करायचं आहे. ब्रॉट, ब्रॉट. लेट अ ग्लास ऑफ वॉटर बी ब्रॉट. अशा पद्धतीनं हे पॅसिव्ह वाक्य आपल्याला मिळेल. लेट अ ग्लास ऑफ वॉटर बी ब्रॉट. फ्रेंड्स, आता आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स या वाक्याचं पॅसिव्ह कसं करायचं हे पाहिलं. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स जर आपल्याला ऍक्टिव्ह वॉइस मध्ये दिलं असेल तर अशा वाक्याचं रूपांतर पॅसिव्ह मध्ये कसं करायचं हे बघितलं. पण तो बऱ्याच वेळेला क्रियापदानंतर ऑब्जेक्ट नसतं. क्रियापदानंतर ऑब्जेक्ट नसतं, फक्त वर्ब येतं आणि तरी देखील ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतं. कारण का अशा अनेक क्रियापद आहेत की त्यांना ऑब्जेक्ट येतच नाही. म्हणजे ते इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स असतात, ते ट्रान्झिटिव्ह वर्ब्स नसतात. फॉर एक्झाम्पल
go there, go there. या ठिकाणी go हे विधान आहे आणि there हे ऑब्जेक्ट नाहीये, हा ऍडिशनल पार्ट आहे, कॉम्प्लिमेंट आहे. आणि जर ऑब्जेक्ट नसेल तर काय करायचं, म्हणजे ह्या वाक्याचा अर्थ असा आहे, यू गो देयर, यू गो देयर. आणि असं जर वाक्य असेल, जर ऑब्जेक्ट नसेल तर अशा वेळी पॅसिव्ह करताना यू आर रिक्वेस्टेड, यू आर रिक्वेस्टेड ही जी रचना आहे ती सुरुवातीला करायची. यू आर रिक्वेस्टेड. त्यानंतर टू हा शब्द घ्यायचा आणि मूळ क्रियापद आहे गो. आहे तसं सगळं आहे. यू आर रिक्वेस्टेड टू गो देअर अशा पद्धतीने हे पॅसिव्ह स्ट्रक्चर होतं. Passive. For example, next, sit down. Sit down. And here is sit down. Here object is not given, just verb. Sit down. Verb is given. भीमा. अशा वाक्याचं रूपांतर आपल्याला पॅसिव्ह मध्ये करताना यू आर रिक्वेस्टेड, आता ऑर्डर दिली आहे म्हणून यू आर ऑर्डर्ड to sit down. You are ordered to sit down. अशा पद्धतीने you are requested, you are ordered, you are advised अशी रचना पॅसिव्ह मध्ये हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा दिलेल्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे की नाही हे कन्फर्म करणं गरजेचं आहे. वी मस्ट कन्फर्म वेदर ऑब्जेक्ट हॅज बीन गिव्हन ऑर नॉट. आणि एकदा कन्फर्म झालं की ऑब्जेक्ट नाहीये त्यावेळेला अशी रचना आपल्याला घ्यायची. यू आर रिक्वेस्टेड, यू आर ऑर्डर्ड, यू आर ऍडवाइज्ड, लाईक दिस वी हॅव टू टेक स्ट्रक्चर. अशा पद्धतीचे स्ट्रक्चर्स घ्यायची आणि त्यानंतर टू शब्द घ्यायचा आणि आहेचं वाक्य लिहायचा. अशा पद्धतीनं अशा प्रकारच्या वाक्याचं पॅसिव्ह करताना या गोष्टी आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता आपण दोन ऑब्जेक्ट असणारे काही वाक्य बघणार आहोत, कारण का बऱ्याच वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट असतात. एक असते डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि दुसरं असते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि तेही आपल्याला ओळखता आलं पाहिजे. द प्रिन्स gave him a prize, a gift. The prince gave him a gift. What did the prince give? Prince ना काय दिलं? आपल्याला पटकन मिळते. व्हॉट न जर क्रियापदाचा प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर मिळते गिफ्ट. आणि म्हणजे व्हॉट न प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येतं ते नेहमी डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. It is a subject, it is a verb. आणि कोणाला, whom did the prince give a gift? Him. It is an indirect object. It is an indirect. अशा पद्धतीने आपल्याला व्हॉट न प्रश्न विचारता आला पाहिजे आणि त्यानंतर नक्की आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळेल आणि राहिलेलं जे ऑब्जेक्ट असतं ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. जर यस प्लस व्ही प्लस इनडायरेक्ट ऑब्जेक्ट प्लस डायरेक्ट ऑब्जेक्ट अशी रचना असेल, अशी रचना आल्यास वाक्यामध्ये प्रिपोजिशन वापरण्याची आवश्यकता नसते. प्रिपोजिशन टू वापरण्याची आवश्यकता नसते.
नमस्कार.